नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कर्जमाफी यादीतून सांगली जिल्हा परिषद बाहेर, 13,000 कर्मचाऱ्यांना धक्का. कर्जमाफी संदर्भातील अटी व शर्तींमुळे जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांचे सदस्य अपात्र ठरले आहेत. शिवाय जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील तब्बल 13,000 कर्मचाऱ्यांनाही लाभापासून वगळण्यात आलं आहे. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. मात्र त्याच्या लाभासाठी अनेक निकष लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधी असता कामा नये ही देखील एक महत्त्वाची अट आहे. राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. मात्र त्याच्या लाभासाठी अनेक निकष लागू केले आहेत. त्यामध्ये लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधी असता कामा नये हे देखील एक महत्त्वाची अट आहे. त्याचा फटका नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना बसला आहे. जिल्हा परिषदेचे सर्व 61 सदस्यांनी 10 पंचायत समित्यांचे 122 सदस्य कर्जमाफीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती व उपसभापतींचाही समावेश आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनाही कर्जमाफीपासून दूर ठेवण्यात आलं आहे. 25,000हून अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही असे शासनाने अट आणि शर्तींमध्ये म्हटलं आहे. जिल्हा परिषदेच्या सेवेतील कंत्राटी व कायम कर्मचाऱ्यांचे वेतन 25,000च्या पुढेच आहे. त्याची माहिती शासनाने मागवली होती. त्यानुसार प्रशासनाने कर्मचाऱ्यांची खातेनिहाय माहिती संकलित केली. त्यामध्ये तब्बल 13,332 कर्मचारी कर्जमाफीसाठी अपात्र असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा परिषदेने ही माहिती शासनाला कळवल्यानंतर कर्जमाफीसाठी त्यांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे.